जगन्नाथपुरीचा प्रवास आम्ही कसा केला चला बघूया. सगळे तर तिनं तयार वगैरे झालं होतं आणि बॅगा वगैरे आम्ही सकाळीच पॅक करून ठेवल्या होत्या. सकाळी गिऱ्हाईकाकडे गेल्यामुळे लेट झालं होतं. तिथून येऊन डायरेक्ट आम्ही गाडीत बसणार होतो. नंतर पेट्रोल वगैरे टाकून घेतलं आणि रात्रीचे 1 वाजले होते. पण भूक लागली होती म्हणून जेवण वगैरे करून घेतलं आणि नंतर एक झोप घेतली. तोपर्यंत आम्ही ओडिसामध्ये पोहोचलो होतो. आता हा प्रवास ना 10 ते 12 तासाचा आहे बरं का. नंतर अबीरने मी थोडंसं एन्जॉय करायचं चाललं होतं. सकाळी नाश्ता वगैरे केला आणि अबीरची जिकडे जाईल तिकडे फ्रेंड्स बनतात बरं का. त्याला माणसं तर चांगलीच भेटत आहे आजपर्यंत तरी. नंतर आम्ही ना पुरीमध्ये पोहोचलो होतो. नंतर हॉटेलसाठी चाललो होतं. तर हॉटेलचं पण सगळी बुकिंग वगैरे झाली होती. नंतर रूमवरती पोहोचलो आणि गॅलरीतून असा काहीसा व्ह्यू दिसत होता. नंतर नाश्ता वगैरे ऑर्डर केला. अबीरचं चाललं होतं की मी कॉल करतो म्हणून. नंतर नाश्ता वगैरे करून आम्ही बीचवरती पोहोचलो. आता तिथे तर आमचं प्लॅनिंग असं होतं की गेल्या संग आम्ही मंदिरला जावं, पण जरा थोडंसं लेट झालं होतं. तिकडे गिऱ्हाईकाकडे गेल्यामुळे इकडे थोडं लेट झालं. त्याच्यामुळे म्हणलं संध्याकाळी मंदिरला जाऊया आणि दिवसभर आपण बीचवर वगैरे जाऊया. मग बीचवर वगैरे आम्ही गेलो, तिथे एन्जॉय केलं. अबीरने खूप जास्त एन्जॉय केला आणि तिथे गेल्यावर आम्ही सगळ्या बऱ्यापैकी लोकांना सांगितलं होतं की अबीरचा बड्डे आहे आणि त्याला सगळी बड्डे विश वगैरे करत होती. त्याच्यामुळे त्याला खूप स्पेशल फील होत होतं आणि त्याच्यामुळेच तो एन्जॉय करत होता. नंतर फोटोज व्हिडिओज वगैरे घेतले. माझं तर नखरं जिथे जाईल तिकडे चालूच असतात बरं का. नंतर हॉटेलवरती जाऊन जेवण वगैरे केलं. संध्याकाळच्या वेळी आम्ही दर्शनासाठी जाणार होतो. तर आमचं दर्शन कसं झालं ते तुम्हाला उद्याच्या ब्लॉगमध्ये बघायला भेटेल. तोपर्यंत सबस्क्राईब आणि फॉलो नक्की करा.